नमस्कार. सर्वसाधारण हल्ली प्रत्येकाच्या मनामध्ये समाजातील मुले मुली यांच्या पावित्र्याबद्दल शंका येते. शंका येण्यास तितकीच कारणंही आहेत. समाजात दिसणाऱ्या गोष्टी, सिनेमा, टीव्हीवरील कार्यक्रम आणि दुसरा करतो त्याचं केले जाणारे अनुकरण, या गोष्टी या विषयाला पुन्हा पुन्हा संशय कल्लोळ निर्माण करतात. पुन्हा तो असा, ती अशी, असे वर्गीकरणही होते. बऱ्याच वेळा पराचा कावळाही केला जातो. आज या सर्व गोष्टी समाजात दिसत आहेत. त्यांचे स्वरूपही भारतीय संस्कृतीच्या विरोधातील आहे. हे जर आपण मान्य केलं तर बरेच प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक जण दुसऱ्यापासून सुरुवात करतो आणि तो ज्यावेळी स्वतःवर येऊन ठेपतो त्यावेळी मात्र त्याच्या मनाची तारांबळ उडते. तरीही समाजामध्ये स्त्री पुरुषाच्या चारित्र्याविषयी जी चर्चा होते असे दिसते ते प्रामुख्याने लग्नाच्या वादात, आणि लग्नाच्या वादात त्याचे स्वरूप तीव्र असते. प्रत्येक ठिकाणी मुलामुलींची चौकशी केल्याशिवाय लग्नाला होकार दिला जात नाही. ही परिस्थिती आजची नाही तर पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. आज त्याचे स्वरूप थोडे बदललेले असेल पण त्याचा मतितार्थ मात्र बदललेला नाही. ज्योतिषशास्त्रातून त्या जातकाचा स्वभाव, शरीर वर्णन, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, या सर्व गोष्टी जसा समजतात तशा त्या जातकाचा त्याच्या चारित्र्याविषयी असलेला प्रामाणिकपणाही समजतो किंवा दिसतोच. एखाद्या जातकाला आपल्या आयुष्यात खूप मौजमजा करावी असे वाटते पण ते त्याला परिस्थितीनुरूप जमत नाही. पण मनामध्ये असणारी इच्छा त्याला स्वस्तही बसू देत नाही. असं असलं तरी प्रत्यक्ष ज्यावेळी ती परिस्थिती निर्माण होते त्यावेळी मात्र तो सपशेल माघार घेतो. असे का होते? याला कारणे काय असतात याचा आपण ज्योतिषशास्त्रातून विचार करू शकतो. चंद्र मनाचा कारक आहे. मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांचा तो कारक आहे. शुक्र हा प्रणयाचा कारक आहे. तो ज्यावेळी कुयोगात येतो त्यावेळी त्याचे स्वरूप त्या जातकाच्या जीवनात वेगळे स्वरूप घेऊन येते. शुक्र बिघडल्याशिवाय त्याच्याकडून निर्माण होणारे कुयोग दिसणार नाही आणि हे योग त्या जातकाला त्याचे बरे वाईट योग भोगल्याशिवाय सोडणार नाही. ज्या पद्धतीने तो कुयोग होतो त्या पद्धतीने तो मंगळाबरोबरही झाला पाहिजे. कारण मंगळ हा मनाला धाडस देणार आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. या चंद्राला मंगळाचा जोपर्यंत कुयोग येत नाही तोपर्यंत त्या जातकाच्या हातून ते धाडसही होत नाही. अनैतिकतेचे वर्णन करतेवेळी तो जातक आपल्या पार्टनरशी प्रतारणा किंवा फसवणूक करून दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवतो. त्याला आपण अनैतिकता असे म्हणतो. स्वतःच्या पार्टनरशी प्रतारणा करण्यामध्ये त्या व्यक्तीला जर कोणी मदत करत असेल तर तो मंगळ. जोपर्यंत मंगळ धाडस देत नाही तोपर्यंत ते कार्य होत नाही. यामध्ये चंद्राचा आणि मंगळाचा योग हा महत्वाचा असतो. चंद्र हा मंगळाच्या दृष्टीमध्ये असेल तर तो जातक मनाने फार धाडसी असतो व हे धाडस त्याला स्वस्तही बसू देत नाही. इथे लग्नस्थानालाही महत्व दिले पाहिजे. लग्न जर मंगळाचे असेल, शुक्राचे असेल किंवा चंद्राचे असेल तरी हा भाग सुरू होतो. पण इतर योगही महत्वाचेच राहतात. शुक्र बिघडला तर त्या जातकाला लैंगिक सुख मिळत नाही. ज्यावेळी शुक्र बिघडतो त्यावेळी त्या जातकाला लैंगिक सुखाला वंचित राहावे लागते. मनामध्ये असणारी ओढ आणि प्रत्यक्ष परिस्थिती
यामध्ये ही व्यक्ती कुढत राहते. गोचर ग्रहमान कसेही येऊ दे, त्यांच्यामध्ये फरक पडत नाही. आपल्यामध्ये एक म्हण आहे, खाण तशी माती आणि आत्ती तशी भाजी. याचा प्रत्यय मात्र येतोच. आपल्याला हा नियम मात्र प्रकर्षाने जाणवतो. याला कारण त्या घराण्यात असणारे हे प्रसंग हे वारंवार प्रत्येक पिढीला घडतात असे दिसते. त्या बाजूनेही विचार करणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण त्या जातकाची कुंडली म्हणजे त्याच्या घरचा सातबाराचा उतारा असा आपण म्हणतो. कुमारी मातृत्व हे याच प्रकरणातून जन्माला येते. शुक्राचा शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो, राहू, केतू यांच्या कुयोगात मात्र या जातकाला या सुखापासून वंचित राहावे लागते. पण इथे वेगळाही प्रकार दिसतो. एखाद्या वेळी याचे सुख घेतले जाते, ते जे कितपत घेतले जाते हा भाग वेगळा. कारण योग असूनही इथे हे सुख मिळत नाही असाच असतो. मात्र या गोष्टीचा एवढा बभरा होतो की त्याची जगभर बदनामी होते आणि पुढील आयुष्यामध्ये या गोष्टीचे पडसाद उमटतात. अनैतिकतेने वागणे म्हणजे म्हणण्यापेक्षा जे योग त्या पत्रिकेत आहे का, जे योग पत्रिकेत आहेत का ते बघणे गरजेचे असते. यावर आपण उपाय करू शकतो. तो प्रसंग त्या जातकाला टाळता येतो. जर हा प्रसंग टाळला गेला तर मात्र त्याच्या जीवनात एक वेगळीच कलाटणी येते. लग्न जमते वेळी एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जर त्या पुरुष जातकाच्या पत्रिकेत त्याची पत्नी व्यभिचारी आहे अशी मिळणार असं असेल, तो मात्र त्याच मार्गावर जातो. मग परिस्थितीनुरूप प्रसंग घडत राहतात. हे जर टाळायचे असेल तर त्यावेळी त्या मुलीच्या पत्रिकेत असा योग आहे किंवा 1% नाही असे बघणे गरजेचे होते. एखादी व्यक्ती असेही म्हणेल, लग्नावेळी त्या मुलाची किंवा मुलीची चौकशी केली त्यावेळी त्या दोघांचे वागणे चांगले होते. नंतर हा प्रसंग घडला तर त्याला जबाबदार कोण? इथे एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, तो म्हणजे गोचर ग्रहमान आणि होणाऱ्या घटना यांचा. जर या घटना घडणार आहेत तर त्याचा कालखंडही काढता आलाच पाहिजे. इतिहासातील घटना बघता ज्या प्रकारे हे प्रसंग घडतात त्या प्रकारे गोचर ग्रहमानाप्रमाणे हे प्रसंगही घडतात. यामध्ये प्रमुख शनी आणि गुरु या ग्रहांचे भ्रमण राहील. गुरु हा ग्रह 13 वर्षांमध्ये भ्रमण पूर्ण करतो. तसंच शनी हा 29.5 वर्षामध्ये भ्रमण पूर्ण करतो. ज्यावेळी चलित ग्रहमान मूळच्या पत्रिकेतील ग्रहमानाशी शुभ अशुभ योग करतात त्यावेळी या घटना घडतात. घटना वारंवार घडणे किंवा त्यावेळेपासून त्या घटनेला सुरुवात होणे असा योग ज्यावेळी घडतो तो योग महत्वाचा. कारण सुरुवात कुठून झाली यालाच आपण महत्व देतो. हा कालखंड काढण्यासाठी मूळ ग्रहमानाशी ग्रहमान बघणे आणि त्यानुसार त्या घटनांचा संबंधित काळ काढणे असा प्रकार होतो. वयाच्या कोणत्या वर्षी ग्रहमान त्या जातकाला कसे वागायला लावे हे आपण सांगूही शकत नाही आणि हेच तर प्रारब्ध असते. या प्रारब्धाचा वेध घ्यायचा असेल तर हे ग्रहमान बघूनच निर्णय घ्यावा लागेल. कारण इतिहासात अशा अगणित घटना घडल्या आहेत की ज्या सुरुवातीला खूप चांगल्या होत्या पण नंतर त्यांच्याबद्दल विचार करावा लागला. एखादी व्यक्ती वरून कितीही सोज्वळ वाटत असली तरी ती कशी आहे हे ओळखणे फक्त ज्योतिषशास्त्रातूनच शक्य आहे. अनैतिकतेने वागणे हे कधीच योग्य होणार नाही. तरीही कधी भावनेच्या भरात एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये हीच आपण अपेक्षा करणार आहोत. इथे आणखी एक कुयोग बघायला मिळतो.
तो म्हणजे स्वतःच्या इच्छेने आपला जोडीदार दुसऱ्याबरोबर शरीर संबंध ठेवण्यास सहमती देतो. या योगालाही तितकंच महत्त्व आहे. समाजातील प्रत्येक बाजू किंवा चालू घटनांचा ज्योतिषशास्त्रातून त्या घटनेचा कसा संबंध लावावा याचा विचार आपण करतो. इथे एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे एखादा नियम करून तो सर्वांना सरसकट लावणे हे चुकीचे होईल. ही गोष्ट ज्योतिषशास्त्रातील अभ्यासकांनी लक्षात ठेवावी. मी सांगितलेल्या सर्व घटना व योगांचे संदर्भ हे डॉक्टर राजेंद्र पौर निप्पाणी सरांच्या जन्म पुन्हा पुन्हा या पुस्तकातून घेतलं आहे. जर आणखीन काही विस्तृत माहिती हवी असल्यास तुम्ही त्या पुस्तकातून मिळवू शकता. माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा, कारण त्यातूनच माझ्या व आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि तुम्हाला काही चांगली माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.